तर मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला पाहूया आजची महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज आपणासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे स्पष्टीकरण करत आहे. मित्रांनो, आजची आपली महत्त्वाची बातमी आहे निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी धक्कादायक बातमी. पेन्शनधारकांना हा आर्थिक लाभ देण्यास सरकारचा स्पष्ट नकार. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची फार मोठी धक्कादायक बातमी. धक्कादायक बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित. शासन निर्णयानुसार हा महत्वपूर्ण आर्थिक लाभ देण्यास सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. असा धक्कादायक कोणता राज्य शासनाने निर्णय घेतला आहे, या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया बातमीचे स्पष्टीकरण. मित्रांनो, निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्य पेन्शन धारकांना एक आर्थिक लाभ देण्यास राज्य शासनाने स्पष्ट नकार दिला आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या संदर्भातील सविस्तर परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊया. राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून सेवानिवृत्ती उद्यान तसेच मृत्यू उद्यानाची कमाल मर्यादा 14 लाख रुपयावरून 20 लाख पर्यंत वाढवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी 7व्या वेतन आयोग लागू झाल्यापासून म्हणजे दिनांक 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यास मागणी सदर कालावधीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. या सदर कालावधीमध्ये निवृत्ती पेन्शनधारकांसाठी उच्च न्यायालयात पेन्शनधारकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका पण दाखल केली. यावर न्यायालयाने देखील पेन्शनधारकांच्या बाजूने निकाल दिला. परंतु वित्त विभागाकडून सदर कालावधीमध्ये निवृत्त पेन्शनधारकांना सदर सेवानिवृत्ती उद्यानाचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्याचा स्पष्ट नकार दिला आहे आणि त्यामुळे सदर सेवानिवृत्ती उद्यानाचा लाभ दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने देण्याचा नकार देण्याच्या संदर्भात वित्त विभागाकडून दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी महत्वपूर्ण परिपत्रक वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आले आहे. यामध्ये स्पष्ट असे नमूद करण्यात आले आहे की केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 30 मे 2024 च्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे केंद्राने केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांसाठी उद्यानाची कमाल मर्यादा ही 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे महागाई भत्ता 50% झाल्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2024 पासून वाढवली आहे. केंद्र सरकारने सदर उपदानाची कमाल मर्यादा वाढवताना 1 जानेवारी 2024 पात्रता दिनांक निश्चित केली आहे असेही नमूद करण्यात आले. केंद्र शासनाने निश्चित केलेली कट ऑफ डेट कोणतीही न्यायालयाने रद्द केली नाही. त्यामुळे उपदानाची प्रस्तुत प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेली उपदानाची मर्यादा वाढवण्याची पात्रता दिनांक ही केंद्र शासनावर नमूद करून निश्चित केलेल्या कट ऑफ डेट ऑफ कट या धर्तीवर केंद्र सरकारच्या धर्तीप्रमाणे करण्यात आली आहे आणि यानुसार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 पासून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार शासनाची आर्थिक परिस्थिती विचार करून दिनांक 1 जानेवारी 2026 पासून सेवानिवृत्तीची उद्यान म्हणजे मृत्यू उद्यानाची कमाल मर्यादा 14 लाख रुपयावरून 20 लाख इतकी वाढवण्यास येणारा आर्थिक भार सोसणे शासनास शक्य नसल्याने सदर शासन निर्णय हा शासन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या सहमतीने 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सद्य परिस्थिती उच्च न्यायालयात
मध्ये रिट याचिकामध्ये निर्देशनानुसार प्रतिवादी शासनाकडून या संदर्भात योग्य ते निर्णय घेणे व तो निर्णय दिनांक 1 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार निर्णय जाणीवपूर्वक राज्य शासनाने अधिकारी कर्मचारी संघटनेच्या समोरील संबंधित पदाधिकाऱ्यांच्या दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीच्या निर्णयानुसार संघटनेस विश्वासात घेऊन तसेच राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन करण्यात आला आहे आणि सदर निर्णय घेताना सिव्हिल अपील क्रमांक 908/2013 ऐवजी सिव्हिल अपील क्रमांक 129/2003 मधील प्रस्तुत प्रकरणी अधिक संयुक्तिक ठरतात असे स्पष्ट करण्यात आले आहे. सबब सदर शासन निर्णयात बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता सेवा मृत्यूदानाची कमाल मर्यादा 20 लाख रुपये सुधारित मर्यादा दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याबाबतची मागणी ही या संदर्भात परिपत्रकानुसार नमूद केल्याप्रमाणे स्पष्टपणे नाकारण्यात येत आहे आणि या संदर्भात सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे आणि त्या लिंक वर क्लिक करून शासन निर्णयाची लिंक आपण पाहू शकता आणि ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मधून घेऊ शकता, वाचू शकता. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.